अंदाजपत्रकीय महासभेत गोंधळ, विरोधकांकडून महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न. नाशिक महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत आज विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या सिडकोतील स्मारकासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान निधीच्या तफावतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही पोस्टरबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काही विरोधी नगरसेवकांनी महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळासाठी सभा स्थगित करण्यात आली होती. नंतर परिस्थिती निवळल्यानंतर सभा पुन्हा सुरू करण्यात आली. या प्रकारामुळे सभागृहाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले.